प्रश्न मला अनेक दिवसापासून पडलेला आहे की हे गोव्याला नेमकं कशासाठी चालले आहेत, गोव्यात कुठलं शक्तीपीठ आहे, कारण नागपूरहून गोव्याला चाललेले आहेत काय नेमकं. आणि तुम्हाला मी सांगतो अजून मी सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी विमानाचं तिकीट आहे 3,900 रुपये आणि नागपूरहून जर का गोव्याला गाडी घेऊन जायचं असेल तर 10,000चं डिझेलचं लागतं. ह्यात काय शांतपण आहे मला माहित नाही. म्हणजे भाविकांना जायचं असेल गोव्याला तर ते विमानाने जाऊ शकतात. म्हणजे हे कुणीकडूनही तुम्ही जर का तपासणी केली तर एकच नाव येतंय, आमदार साहेब म्हणतात तसं अदानी, दुसरे कुठले येत नाही. तुम्ही आता म्हणालात की